ध्याये सर्वविघ्नोपशान्तये ब्रह्मांडा गुरु साक्षात् इष्टं देवं श्रेयपतिः आचार्य श्रीमदाचार्य संप्रवेशनते प्रथम जानु गोत्रीपुरे साष्टांग नमस्कार कोड्येलो ये पुण्य भूमि तो वृंदावन सुधानस्य श्रीमद सुरेंद्र तीर्थ स्वामी चरणांगणे नमस्कार कोड्येतादि चशिची हरिद्वार व्यास मंदिर वृंदावन श्री सद्गुरु श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामी चरणांगणे नमस्कार काशी मठाधीश श्रीमद साम्यवेद तीर्थ स्वामी चरणांगणे नमस्कार कोड्येलो ये वेदिर मेले मिगले सर्वे मंगले नमस्कार शशिची मेले धामधाम सर्वांकी देवालो गुरुलो अनुग्रह निरंतर जाम कामन प्रार्थना कोड्येलो मिगली आशंसा अथवा एक मन खुदा ने गिदाम घेलो वसंत रक्षावन चंद जानो अवसूले दायित्व तिगल महत्व मन विषय बसनो संतरीतीनं आमकां सांगून बंदां केल्या हे वेळी तरुण वर्ग भोरनाची जराय म्हणून आग्रह दिवचो पडटा ते सांगेल ಕೂಡ तशी हे गुरुदासतकी एक चरिता गोपना एग्जाम गेलो तो ब्रह्मचारी जान गेलो वटू जान गेलो तका प्रथम जान भिक्षेचे कोण मुन्निगले हाव भिक्षेचा ते इतिहास मना मेगा एसीचे प्रश्न विचारक नगर कोणाली जनरेशन निघला दीना म्हणून सांगलारी गेलं सगळं एगावसून केदनाय एक चर्चा निघलारी ना म्हणाले एक अवस्था ते दोन अवसूल उदान विषयाचे त्याला कारण अवसूल महत्व असो आम्ही अवसूल म्हणाले गुरु बसून ऐकिया आम्ही आणि ऐकूवचे आमगे परम गुरु बसून श्रीमद मध्वाचार्य बसनो दोनी उत्तर संबुज खातीर एक जीव एक मत दोनी हाफ नो पुरो उतील जीव जाय उतील मत जाय म्हणून काही म्हाका कळना ये वेदेरी श्रीमद मध्वाचार्य बसनो शंकरी तीर ज्ञानातली असु पुरे कतली चूक निगल भावा कोणाचे जरा ॲडव्हान्स पेलने क्षम काम संपूर्ण कतल की मन नाम बोलते ते संबोधले रॉंग करतात दामोदर माणसाने श्रीमद मध्वाचार्याने पुण्यतिथी पावनूच ते पुण्यतिथीचे हे पुण्यतिथीचे प्राधान्य त्याला काही म्हणून आवडतात सांगतात मध्वाचार्यापासून सांगू समोर मग दिसता एक 30 मिनिटात एक टाइम आम करता दामोदर मान काय ना तुका कसं तुम्ही काय माणसामध्ये कसं दिले असं ये सत्संग तो भाग घेतला ते दामोदर मान माध्यम आपण सांगूताने कमी गणमान नांगसिनंगा हे पावती आमकां सदापराधन सांगणे का विषय आम्ही देवालयामध्ये कसकसन कोरूपण म्हणून कसकसन कोरिया पण आमकां सांगता कसकसन कोरूपण आपण सांगून भविष्योत्तर पुराणाचो सदापराधन सांगणे विषय त्याच्यापासून उलोया म्हणता आद्यम आम्ही गणमान नांगसिन त्यांच्या जाणगेनो आता यो कालो वसुंधरा नेहरू सांगितला म्हणतात इंटरनेट फेसबुक व्हॉट्सॲप ट्विटर येला कालांत आम्ही जीवन कोरण्याची त्याचा एक भाग हम काय मिळाला त्याची घोर व्हॉट्सॲप त्याचे घोर मेसेज येतात आम्ही त्या शोन असतात संतोष दिपचानिक हमगे संस्कारांतो माध्व सिद्धांत एक विपरीत जाण्यातील घोर कूड त्यांच्या लहान ते होडी काही नियमाला लहान का कितवा त्याच्या अंदर आमकां हाजे बसून एक संबुद्धीचा अंगस्ताने आणि यो मास पुष्य मासू खतम नमच्या 15 दिसले 10 दिसले पुरो त्यांच्या माघ मासांतो शुक्लपक्ष नवमी आमकां माध्व नवमी प्रधान दिवस प्रथम गुरु परम गुरु जान पुण्यतिथी श्रीमद मध्वाचार्य वाचो उतल मात्र प्रावीण्य मगत मन मखा होत ना दिलेली संभोधले करता हे संभोध म्हणता आमकां एक 2-3 सिच्युएशन एक आलोचन करू त्या सिच्युएशन मन नांगोरना मी त्यांना गेल्यारी आमकां मन नापरती निमती त्यांना ओके जाता म्हणजे
आम्ही हरिद्वार राहतो तर व्यास मंदिर राहतो आमगे लोंड स्वाम्याले वृंदावन प्रतिष्ठित केल्या त्या प्रतिष्ठेतो ते हनुमंत बिंब प्रयाण केल्या तेंजा वेणू तातू आमगे स्वाम्यानी समय स्वाम्या प्रवचन केल्या तेवढे ते सगळं ऐकून घेऊन आमगे मन राहतो थंग पावलं जनपदांके कशी वार्ता बांधलांकी स्पंदन टीव्हीची मीडिया आमकां खबर मेळटाली तांचो आमी आयकुनांचे दोनी तीन शब्द ते मुख्य प्राण हनुमंत मध्व भीम इत्यादी तशें आमी आयकुनूच भुरग्यां नंतर मग दुसरें तें सिच्युएशन फुडें सांगला म्हणटा पुढचे मास संपन्न जावन माघ मास प्रारंभ जातलो आतां शुक्ल वर्ष नवमी येतली ते एक सिच्युएशन तिसरें सिच्युएशन एक ध्यान देण्याचें आम्ही सध्या व्हॉट्सॲप यूज करतो हे वाक्य केल्या की हिंदू मताचे उत्कृष्टता इतके मला त्यापासून एक जास्त जमतात व्हॉट्सॲप आणतो भरपूर बरेले सगळं सांगू गेला समय पावणार करून संक्षिप्त जाणून हिंदू मताचे उत्कृष्टता इतके हिंदू मत मला एक वर्ड कशाला मला कळलं असं रूप आणि देव एकूच हिंदू मताचे उत्कृष्टता सांगू नका उद्दागन ईश्वर एकूच उद्दा म्हणाय गंगा मंकड सूण आणि डुक्कर हे ईश्वरूच कसर म्हणारी मंकड म्हणारी हनुमंत सूण म्हणारी भैरव डुक्कर म्हणारी बाबा ते दुगन तो वय त्यांनी ईश्वरूच हा नाही तू नाही ईश्वरूच या हिंदू मताचे उत्कृष्ट म्हणाले ना मग कसं ते उत्कृष्ट म्हणून आमगे सिद्धांत ज्ञान कोण वचना आणि यांची कुठे सर्व आम्ही तुम्ही हे माहीत कोणती गाय अंगदी कोणते वृक्षलतादिகள் सर्व परंपरम हिंदू मता उत्कृष्ट त्याच्यावर एक लिस्ट येईल ಒಳ್ಳೆ लिस्ट येईल आम्ही जेव्हा आमच्या काल कधीकधी आमच्या कोण निघूना ते हिंदू मता उत्कृष्टता आमका भरपूर नियम असे केले नागरे काय विषय नागरे निघू कोण ना त्या हिंदू मता उत्कृष्टतेची सांगून ते हिंदू आवे हिंदू मतानुयायितो म्हणून सांगू मका आय एम प्राऊड ऑफ इट मला लेखांत कधी उडते कोण एक गौडसाल सुद्धा ब्राह्मणाले ब्राह्मणा अति लेखनात वाटप केलं असं एक सिच्युएशन हेसले एक सिच्युएशन AD 1238 സമയം ഏതിലൊക്കെ സിറ്റുവേഷൻ അസില്ല വർഷാത്തെ ഉദ്ഘാടന AD 1238 तेव्हा कसं सिच्युएशन असेल म्हणाली हा आणि याची व्हॉट्सॲप आपला एखाद्याला एक विषय होता वेगळ्या क्लासचा पूर्ती होता रामायणम तिथे संबंधित रामायणात इथे संबंधित म्हणाले काममोह मला आसक्ती सोबत मुक्ती पंचदम का रामायण संबंधित भारत संबंधित भूसत्ताचे गती आसक्ती नाजम का म्हणजे तत्व भारत भागवती संबंधित अंगे कर्तव्य कसले म्हणाले अंगे प्रधान ग्रंथ हे लेखन ते ग्रंथाके सगळ्यांचा प्रावीण्य घालतोळा हेच लेखन AD 1238 समय हेच लेखन सिच्युएशन असिने मायावाद शून्यवाद सगळं नसला वैदिक संस्कार कसकसकी रीतीचा व्याख्यान चमकाने वेदावर कसकसकी रीतीचा व्याख्यान चमकाने तजनिस्ती सात्विक जन भोर मनुष्य मन होतो एक डिस्ट्रेस की टर्मोइल की जब चाला में हंगे चोट मिळाली एक प्रश्न मिळाली तुम्ही खर्च मत मला नाही चोट नोय एम काढले त्याने दॅट इज नॉट द राईट क्वेश्चन तुम्ही खर्च सिद्धांत अपेक्षा आहे मला भोर सिद्धांत शांक्रासिक अद्वैत द्वैत विशिष्टाद्वैत मार्क्सिझम सायन्टिझम सोशलिझम याची घोर सिद्धांत असतात आम्ही खर्च सिद्धांत आपण का म्हणजे प्रधान जाण्यातले सिद्धांत त्यांचा प्रश्न हंगे भारत स्वतंत्र भारत म्हणून सांगता येईल स्वतंत्र भारत मात्र स्वतंत्र म्हणे प्रश्न विषय ज्याला
संपूर्ण घटना अधिष्ठित जातील स्वातंत्र्य कसं त्या स्वातंत्र्य वगैरे आम्ही उचल अस्वातंत्र्य कसं आहे मला काही एक चिंतन करता आलेला विषय दिसता नाही मध्वाचार्यापासून सांगून नेमके धरण करण्यापासून कसं समजते म्हणून मध्वाचार्यापासून नेमकडे शंका त्याचे अस्वातंत्र्य सतिपंत अंकेची जग संबोधता मग राधिकला तो हनुमंतुడు దేవుడు म्हणे सूर्यादिकला तो भैरव तो దేవుడు म्हणे याची जग हमको गौरव जाता वाट ठाकुर जाता हम कितने को जाता है का अस्वातंत्र्य स्वातंत्र्य ಏಜ್ ಲಹಾನ ಏಡಿ 1938 ಕಾಲಘಟನೆ ಕಾಲ ಟೈಮಾರಿ ಅಸಿಂಕಿ ಬೌದ್ಧಾಲ ಶೂನ್ಯವಾದ ಶಾಂಕರಮಾದ ಮಾಯಾವಾದ ತಿಶಿತಿ ವೇದ ಸದಾಗಮ ಪುರಾಣ ಅಚತಗ ಅರ್ಥ ಕಚ್ಚಿ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಕೊಡುವಂತ ಲಹಾಂತ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಕೊಡುತ್ತಾನೆ ವಿದೇಶಿ ಜ್ಞಾನತಿಲ್ಲ ವಿಶೇಷತಃ ಇಸ್ಲಾಮನಿಗ ಈಶಾಯಿಗ ತಂಗೆಲ್ದಾಗ ಆಧಿಪತ್ಯ ಅಂಗೆಲ್ಲ ವಿಚಾರത്തിന് ಏಕ ಭಾರಿ संकटपूर्ण ज्ञानातल्या कालावस्था कवलती संकट ये अति ಕೂಡ देखता ಇಲ್ಲಿ सिचुएशन संघर्षಗಳ ಅಂತ एक दोन दिसमोर संगीती दिसमोर समा पत्राचे वाचतो की एक प्रशस्त ज्ञानातले चरित्र पडलेले ते कळत आहे का तरी त्यांनी विषय संगत हिंदू मत ऐकू का ते कसे म्हणले सांगा आमचे लग्न ನೋಡೋಣ 12 ತಾರೀಕು ಹೇರಷ್ಟ ಮೂನಾಮത്തെ ಪೇಜ್ लेफ्ट टॉप एक 5 कॉलम न्यूज थे सांगितले का प्रधान ज्ञानातील विशिष्ट ज्ञानातील चरित्र म्हणजे सांगतो हम याचा वाचित वेद सुनवे ऋग्वेद की सामवेद की अथर्ववेद की यजुर्वेद की तो वेद सर्वे ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ಪಂಡಿತನ್ಮಾರಾಣಿ ಪಗರ್ತಿಕೊಂಡು ಒಂದೋಳ ವೇದದ ಮೆಸ್ವಚ್ಚಾಯಿ हम पेपर आते थे टेस्ट तो इंजन है और तो निकल चरित्र पढ़ते थे कौन उसको दिला मात्र नहीं आणि समजत की ये सर्व 19 नूറ്റാണ്ടാ तो अमेरिका तो 2 वर्ग दुड्डते पगर्तिಕೊಂಡು ಒಂದೋಳ ವಿಷಯತೆಯೋ ವೇದೋ हमें चर्चो में समझते आणि तो संगती वेद कोणाला शिकवत नाही त्या वामडेजान हे वचने वय वामडेजान होता योगी ज्ञानातील गुरु योगी ज्ञानातील शिष्यांक योगी ज्ञानातील वेद शिकेदार वेद शिकायला कधी गावत वेदहाळे काय म्हणतात का त्याचे म्हणजे कोणा शिकवत नाही ते समजते कर शिकवून त्याला मी कशी शिकतात आणि ऐकू का तेंदूर वेद आवडतो ते असं कोणा कळलं वेद आवडतो साईराजाने बरोबर साईरा भाषे या कंटाळ्या निरुक्तम बरोबर वेद आवडतो मन अंकर म्हणते पाणी व्याकरण बरोबर वेद कशी मना गोष्टी मला तो वेद आवडतो कळ नाम संगत आहे दुसरे संगत ऐकतो भगवद्गीता देवान परमात्मा युद्ध समयात उपदेश दिला म्हणून बोलवल्या एक 18 दिवस ಈ ಗೀತ ಬಚ್ಚಿ ಸಂಬಂಧ ನಾಲ್ಕಲ್ಲಿ ಸಂಪಾದನೆ ಮತ್ತೆ ವಿಶ್ಲೇಷಣೆ करताना म्हणताना भारी एक प्रसंग गेले चरित्र पडले 2 वर्ष मोठा झालेले 2-3 दिवस मोठा झालो विषय ये कारण एक सिच्युएशन आता आम्ही गवडसारखं ब्राह्मण जाण्याने आम्ही आता तेंदु गुरुजी अंगे सिद्धांताबद्दल मी मन अनुभव वर्षांचा ते खंड सिद्धांत मी पोका म्हणून एक विषय चर्चा केला सांगतने म्हणजे कुल यो विषय कळाला आणि का एक दिवस मग व्हॉट्सअप एक मेसेज केला सांगतो तुमचं काम एक सिटीजन सांगण्याचा प्रयत्न करता ब्रह्मसूत्र बरं नಮಗೆ वेदव्यास देवाನ बादरायण म्हणता का नाम कृष्णद्वैपायन म्हणता का नाम तो कोण हनुमान प्रतिनित्य पण अंका गवडसारखं ग्राम ना सांगून देऊन काढलेला रामचंद्र दिसना जरी वाटता एक वर्षचा जो बादरायण म्हणून कोण म्हणत ते कोणा काय ते कळलं तो एक 80 नूറ്റാണ്ടാക്കി जन्म बसलो एक व्यक्ती मला लेखाने का लेखन वेगळे आम्ही स्थितीला काळाला चालू जीवन काढते हंगे चरटू अंगे चरण वर्गे वाचून असे भारी पुराण की भारी विभाग के अंगे चरटू वाचा वाचन आहे immediate information through WhatsApp, through Twitter, through Facebook, through internet. ये सब
ಸಮುಖಿ ಇಚ್ಛಿತ ಮನಂಕಾಯಿ ಹೊಟ್ಟಿಗೆ ಇಚ್ಛೆ ಮನಂಕಾಯಿ ವಿಶ್ಲೇಷಣೆ ತೋರುತ್ತಿಲ್ಲ ಯೋಗ್ಯತೆ ಕಂತಕ್ಕೆ ನಾವು ಮುಖಲ್ಲ ಅಷ್ಟು ಪೂರ್ವನೇ ನಾಕ ಎಷ್ಟು ಸಿಚುವೇಶನ್ ಅಂತ ಜೀವನ ನಮಸ್ತೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ साधारण जब सद्बुद्धि सत्शीलति सद्बोध की सच्चिंता से सात्विक जाने मनुष्य अमंगातो एक डिस्ट्रेस करने का कर्मों ही लगता है एक बुद्धिमुट्टो एस्लो एक बुद्धिमुट्टो ते कालगता तो एल्लो थोड़ी कसर कोरका मले लेखाने से लेकर चिंते एडी आईडी की बुद्धिमुट्टो ते काला ये जरा संजुकी ने वेदार्थाचे समस्करण वेद वेगळे ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಮುಚ್ಚಯ ಶೂನ್ಯವಾದ ಮಾಯಾವಾದ ये आवेंदे गुसगे कुछ समझते यथार्थ जानती तुम समझते ने अयथार्थ जानती या बसने ಎರಡು ಡಿಸ್ಕಷನ್ ತುಮको ಆಗಿದೆ ವೈದಿಕ ಧರ್ಮ ಆಚೆ ಪರೀಕ್ಷಣ ಘಟ್ಟದ ಚಿಂತೆ ಕಲಾಪ ವೈದಿಕ ಸಂಸ್ಕಾರ ಆಚೆ ದುರ್ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಇತ್ಯಾದಿ ಚಿಂತನೆ ಕಾಲಘಟ್ಟಕ सात्विक जानती मनुष्य के बुद्धिमुट्टता आणि या सतत तेजता या सगळा तेजता अपवृषेय ज्ञानातील वेद जलते भारत भूमि दो वेद मात्र में उपनिषद पुराण इतिहास षड्दर्शन इत्यादि महत्व ज्ञानातील पारंपर्यातील भारतांदोत्सविकता विख्यात ज्ञानातील पुण्यपुरुषां जन्म बदलते भारत भूमि दुनिया जानत वेदावतन बनागरों के सायण भाष्य व्याख्या निरुक्त पाणिनि ने व्याकरण ये रकामतन दोर इंफॉर्मेशन हमका मिलता ये सगळं के भारतांतो असते एक घटना घट म्हणते चिंतन करतात विषय एको एक व्यत्यास ते करायचे चिंतन करूगे डिस्कशन करूगे विस्तृत सदस्यने अर्थ कोणाके वेदावतन वल्लव्यात कोणाके वेदांतुल्लव्यात मला काल घटेने तेरी पुण्यतिथी वलेरी स्वाम्याने का विषय सांगितलं आता कोणाकी वेदांतुल्लव्यात आहे लेकिन मलारी मक्क बसना ते विषय तुम फिरवणुकीला सांगितलं तर वेदांतुल्लव पण स्वाम्याने सांगितलं सत्य कसं डेफिनेशन त्याचं डेफिनेशन कोणाचं आहे ते वेदांत ये एक बैकग्राउंड दो के नमके का हमें सिद्धांत हो गया इसलिए एक सात्विक पदार्थ एक बुद्धिमुट्टे का भूमि कोण बुद्धिमुट्टा उंचारी त्याच्यापासून स्पंदन म्हणता तंका चंपन कोण खातेरी ते बिगेतील प्रवर्तन संघ चंकला ब्रह्मादि देवानी एक जहारे विषय तवळ्याने ब्रह्मादि देवानी श्रीमन्नारायण प्रार्थना केली देवदेवा भूमि देश जगतम कदमो नखदवे संबंध चंपा जायचे सिल्ले व्हाट्सएप आहे ना व्हाट्सएप बाबतीच्या टेक्नॉलॉजी खूप असते ते कालामध्ये सदा त्याची बसण्याने कर त्याचे सिच्युएशन त्याने का श्रीमन्नारायणानं तगेले विश्वस्त जाणसिल्ले नेक्स्ट कोण मला ब्रह्मजन कोण मला साधू कमी आतो वायुदेवा केलो वायुदेवाक तकमी मुख्य प्राण म्हणताई ते वायुदेवाचे बीड केलो वेळे हल्ला वस्तू जमकादले कोठा म्हणून ब्रह्मादि देवान प्रार्थना केलो ब्रह्मादि देवान कोण खाते प्रार्थना केली ये भूमि रे सात्विक जनांचे जनपद खाते प्रार्थना करो देवान प्रार्थना करतानी का श्रीमन्नारायणाना वायुदेवाक आज्ञा देऊन गेलो भूमी वचन गेलो जनपदाक सज्ञान सत्य ज्ञानाचे ज्ञानिते चैत मधुचे मना कोती म्हणून वायुदेवा पेटेलो तो वायुदेव मुख्य प्रार्थना हे मध्वगुरु जन्माचे तनक शब्द घेतल म्हणाले एक ब्रॅकेट आणि आमका मध्वापासून एक 5 मिनिट बोल डिस्कस करणं एक छान एक इंट्रोडक्शन देतो तसे श्रीमन मध्वाचार्य मुख्य प्राण अवतार घेऊन भूमिरी अवतार घेतला त्याने भूमिर अवतार घेऊन मूर्तमा आमका कळतं की प्रथमो हनुमान नाम द्वितीयो भीमयेव च पूर्णप्रज्ञ तृतीयस्तु भगवत आर्यसाधकः आमळे श्लोकं सुद्धा सांगितलं मुख्य प्राणानं 3 अवतार घेतलो एक हनुमंत जाणगेनो श्रीरामचंद्राला काही कथेरी भीम जाणगेनो द्वापर युगात कृष्ण सेवक कथेरी आम्ही सगळे कुलसन पांडवाल सेवक कथेरी म्हणून महाभारत तात्पर्य करणे नारोपते म्हणून
अनेक तिस्सो सगळे अवतारो मध्वाचार्य जाणकेलो कलियुगांतो सात्विक ज्ञानाचे जन्मकांक यथार्थ ज्ञानाचे ज्ञानमन्ना कोर्दिंचकतेरी मुख्य प्राण अवतार घेतला तशी मध्वाचार्य समुदायातले अंगेल परमगुरु जाणतील मुख्य प्राण देव तशी मध्वाचार्यापासून एक ऐक्य काशीमध्ये जाणतील गौडसार ब्राह्मण परमगुरु द्वैत वेदांत दर्शनाचे प्रवाचक म्हणजे संज्ञाता श्रीमन्नारायणालय कार्य स्थापना खतेरी देवाना आशा गलात मातृम तोळता एक अवती श्री देवाना आशा घालून तो भूमी रवता घेतला अनेक ये तीनी अवतारापासून ऋग्वेदांतो ओन्नाम मंडलम 141 सूक्तांतो हे बदून एक विवरण असतं वेदोक्त जाण्याचे विवरण तंतो मध्वाचार्य मुख्य प्राणाला अवतार मला कैरी प्रमाणिक जाता तगे जनन समुच्चय संगोता सुमध्व विजय मला तगुकार सुगुनो नारायण पंडिताचार्याना श्रीमद मध्वाचार्यापासून बरेच सगळे बायोग्राफी म्हणजे संज्ञात सुमध्व विजयं कोड ग्रंथो नित्यपारायण कोर्कादल ग्रंथो तंतु हस्तिल्ले हंत एडी 1238 अमेरिका संख्येत वर्ष विलंबी नाम संवत्सरातो आश्विन मास शुक्ल पक्ष दशमी हमको गलता आश्विन मास शुक्ल पक्ष दशमी मला विजय दशमी ते दुखनी वायुदेवालो तिन्नी अवतार जाणगेनु तनी भूमी अवतार घेतला सगळे आवळसु आणि बावसु मध्यके बट्टन म्हणतगल बखूसु वेदवती म्हणतगल ಅವಸು ನಾವ पादक क्षेत्र समुचित अब तो उड़पी सुगने को 8 किलोमीटर लगी जाने से लेकर क्षेत्र पादक क्षेत्र तनी जन्म चला सगळे औसु बक्सु का चलटू चलटू ना मळे लखाने से लेकर संकट करताना अनंत विषदाकनी भारी प्रार्थना कोर्गेनु तंका एक सत्संतान देवाना परमात्मा तंगले प्रार्थना स्वीकार कोर्गेनु वायुदेव तंगले पूत जाणगेनु संतान जनरल जन अनुग्रह कोर्गेनु तंकदशी वायुदेव तंगले चलटुदान अवतार घेतला श्रीमद मध्वाचार्यालय बाल्यकाल संगलारी भारी चंद्रदास अति प्रतिभा संपन्न जाणकेसिलो संशय नाही वायुदेवचे इलाके तगेंदे ज्ञानते मला बेरी प्रत्येक जण संकांतना असाधारण ज्ञानातील ग्रहण सत्य केली एक बाब शंकलार एक बाब दक्केला तवळीचे मत यावचे बुद्धी तिसर वर्षात सगळ्या विद्यारंभ केला सगळ्या असुने बसुने आणि का चिकोंत सगळं तवळीच ग्रहण करवारांबिने आम्ही साधारण आमगे चंडू अंके अंका चंडू छोड़े अंके अक्षर हरी मन करो डोलरे गाचुने धरता हरी मन करो निचा जेरे रीते कशिष्टन नाम कलता तेज देखोलो मध्य के सुगट्टाना मध्वाचार्य आका तक नाम गले वासुदेव मनो बाल्य गला तगला ते नाम वासुदेव को गले ते वासुदेव आका इसी काली सिकेले ले पे सिकेले से को जाना मुझे नहीं ना ने वे होगा मक्के जाए सब बातों सिकेता ये हम अपने काम कर ले तेल खान से ने एक संत संबंध लेमन नामर दलहान ग्रहण सत्य से वासुदेव तगलते स्वर माधुरी स्फुटता इत्यादि सगळ अतुल्य ज्ञानातील संकादी पंचवर्षायतका उपनयन कोर्गेनु पौराणिक न पंचवर्षारी तगल बप्पोसे पौराणिक ज्ञानातील एक सभेर बसून तगल बप्पा पुराण अवसर व्याख्यान कोर्तवलेरी लिकुचम मळले बडीने सप्ताचे वर्ष सांगेल लिकुचम मळला वर्ष सांगेलना पुता मुता नेगेने वेबा शब्द सांगेल होतो लिकुता वर्ष कितु सांगेलना वासुदेव सांगेता बाप्पा को ओपेल ना वेरे मक्कने करना तू सांग हत्तो नोसमले वर्षंच लहानसले बडते ते लेखानसले प्रतिभा संपन्न जातसिलो वासुदेव 7 वर्षाचा उपनयन केले गर्भाष्टम जातसिवळी ते उपनयन कोंगेनु तका गुरुकुलांतो वेदाध्ययन खतेरी सख्य केलो तसे ये वासुदेवाक गुरुकुलांतो वेद सिक्कू की कांता अंतेर समय गलत नासने क्रीडा विनोद इत्यादि इंटरेस्टिंग जाने पर्यापटन चढ़ इत्यादि ये सब दिखोगे गुरु सन को पेल है वेरे तो सीखना ही टाइम बिल्कुल चाहे का हम विज्ञान सब कैसे कौन जाते हैं हम कैसे बात सिखला तो गुरु तो बेस्ट है पेल सिखला अन्य हम सिखो जाओ सिख मले शाम रहो नहीं ना वेद पारायण ते वासुदेवान चंद्र रूपान कशिकी गुरु तका वेद सिकेला तो वेद काई तरी
तेचनतिने स्फुटद जानो सस्वर जानो चालाम कोरो ते वासुदेवान ओणके त्याको जानिक गुरु का समाधान जली गुरु जरसिल परीक्षण तिरुदने गुरु संगने तुम खेलता जर खेला ते तुम सिक्का जर मला गुरु बनना जर बच्चों को पढ़ना तकलते गुरुकुल विद्याभ्यास करो गुरुकुल विद्याभ्यास गुरु का जल संगीने तू कसर कोरता मलारी जनाक सत्यान सत्य ज्ञान से ज्ञान दिन सत्य सत्संग कोरता मलाते हैं तुम कर गुरुकुल आसुगर घर कर बैठे जता घर कड़े नो और मन ध्यान ध्यान से क्या को जानिक लोकांतु ये लेखानतिल ज्ञानवर्धतिक्लारी कसं कोरता मलन चिंतन कोरतानिक सन्यास ग्रहण कोरो ज्ञानदिन सत्य रीति मुच्छो याम देखोनो मध्वाच वासुदेवान सन्यास ग्रहण कोर याम देखोनो अच्युत प्रेष मळेलते गुरु केलो अच्युत प्रज्ञ म्हणून संकादी पुरुषोत्तम तिरुको मळेले आणि अच्युत प्रेष म्हणून सांगितलं विख्यात ज्ञानातील अद्वैत सिद्धांती कुछ निमिन मका तुम्ही शिष्य को करता म्हणून सांगून घेणं संबंधित झालं जरी औषध बासू देते कष्ट दिखून घेणं वासुदेवान संगीने तुमका अनेक चल्या चढ़ जामे जरा संन्यास ग्रहण करना तुमके चल्या चढ़ जलारी हम संन्यास ग्रहण करता समझ गए तगड़ा वस्तु का पुनः एक चढ़ जब जाने का वासुदेवान संन्यास ग्रहण केले तेति संन्यास अच्युत प्रेषालु चलो संन्यास ग्रहण कोण जावनो दीक्ष दीन जागेनो तक पूर्ण प्रज्ञो वन्नाम घन अच्युत प्रेषा पूर्ण प्रज्ञ मलारी सर्वै ज्ञानसिल्लो पूर्ण ज्ञानो यथोचितं ज्ञानसिल्लो अच्युत प्रेषा तक दिया किसी प्रशस्त दीक्ष के जाने 40 दिन चले नहीं एक प्रशस्त जाने लेगा वेद पंडितन तर्कशास्त्रज्ञ लगन नाम की इन घेरो ये वासुदेवालय पूर्ण प्रज्ञाले तर्क वाधारा बिलो तका तेज किसी की तो वे गाने ला तेज ना नाम तक हरवन से वादा तो नाम तो दिन बिगड़ तक हरवे लो और संसाती जय गुरु ये पूर्ण प्रज्ञा अच्युत प्रेषाले डिस्कशन जगत अद्वैत सिद्धांत आपासून इष्ट सिद्धी मंडल सूत्र आपासून ते इष्ट सिद्धी मंडल सूत्र अच्युत प्रेष पूर्ण प्रज्ञा मध्वाचार्य समुद्री चोळे सांगतो एक 32 പോരായ്മകൾ തെറ്റനെ പോരായ്മകൾ ഗുരു സമന്വയങ്ങൾക്ക് വേഗോ ഇഷ്ടിന മതക്ക് മുജാൻക ഗുരു അദ്ഭുത ജപം വളരെ ഏകധാനത്തിലേക്ക് പ്രതിപദാനത്തിൽ നമുക്ക് ശിഷ്യമില്ല त्यांनी कोण घेणं त्याच्या असाधारण ज्ञान ज्ञान बुद्धी वैभव कोण घेणं अच्युत प्रेषान पूर्ण प्रज्ञाक तगे पिंगामी कोरो उत्तराधिकारी कोरो आनंद तीर्थ मळेला आम्ही ते नमस्त मध्वाचार्य सांगितलं श्रीमद आनंद तीर्थ भगवत पादाचार्य विरचित म्हणता मी आनंद मध्वाचार्य सर्वकृती नाव करो जने तगे शिष्य गुरु गुरु तगे जीवित मुखार वर्तस आणि ये नाम വളരെ അർത്ഥപൂർണ്ണമാണ് मध्वाचार्य आवश्यकता भोजन तात्विक तार्किकन्मार पंडितन्मार मध्वाचार्यालगी वाद तर्कवाद अदिगेनिले कोणगी इदमलारी तंचलिगी ಒಳ್ಳೆ ಬಂದೂರುದಾಯಿ ಕೋರುತ್ತಿದ್ದೆ ಮಧುರ ಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ವಚನಾನ ಮಿತ ಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ಭಾಷಣಾನ ವೇದ ಶಾಸ್ತ್ರ ನಿಪುಣ ಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ತಾರ್ಕಿಕನ್ಮಾರ ಅಂತ ಚಂಗ ಮೃದು ಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ಮಧು ಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ಭಾಷೆ ಮುಲೆ ಸಿಗುನು ತಕ ಮಧ್ವಾಚಾರ್ಯಗಳನೆ ನಾಮೇ ಇಲ್ಲೇ ಮೋನಿ पंडित ज्ञानाचे सांगताय म्हणाली मधु म्हणाली मोह उल्लेख दिला मोह वंत म्हणा आणि तेच काळातील मध्वाचार्यांचे ऐकून गेलो आणि मधुर वचनांचा सर्वांके वशीकरित करत मला अर्थाने गेलो तर मध्वाचार्य मला नाव प्रसिद्ध झाला आम्ही मध्वाचार्य मला नाव बागा टका उठून तशी तगेले गुरुकुलातील वाचन तगेले अनंतर जीवित कशी म्हणाली वैदिक तत्वशास्त्र बद्दल नाकाचे तीर्मान करून गेलो आध्यात्मिक ज्ञानाची कशी आणतो संकतील अंधविश्वास दूर करत खातीर जनांक चंद्रकेरी चंगवटेरी मुखार करत खातीर उत्तर भारतांतून दक्षिण भारतांतल्यान बहुत दिग्विजय केला अद्वैत दिग्विजय आणतो अद्वैताचार्य ज्ञानाचे त्रिविक्रम पंडिताचार्याक ते वादांतो हावून घेनो तागे शिष्य केला त्रिविक्रम पंडिताचार्याक आमी सगळे वळखताय आमी म्हणटली हरिभाय स्तुती म्हण समुच्चय बरयलेले विख्यात ज्ञानाचे कृती बरयलेले श्री त्रिविक्रम पंडिताचार्य सगळे पूर्व श्री नारायण पंडिताचार्य आम्ही नरसिंहस्तुती म्हणताय नव्हे ते नारायण पंडिताचार्य आली सुमध्व विजय बरयले नव्हे नारायण पंडिताचार्याने बरयले हे सगळे मध्वाचार्य शिष्य
म्हणजे जगात प्रसिद्ध झालेल्या अद्वैत कल्पनेत काही बदल करता तशी अनेक अद्वैत सिद्धांत पंडितांमारांका सरकांतू हरवून घेणू मध्वाचार्य शिष्य करून घेतलं ताजे गुणांतू भाष्य रचनारा मेले भगवद्गीते भाष्य बरेने भगवद्गीतेचे तात्पर्य निर्णय बरेने भगवद्गीता भाष्य करून घेणू बदली वाचून घेणू व्यास आदिकून घेणू व्यास समक्षांत समर्पण करून घेताने पुनः बदली वाचून घेणू नारायण वनावचनो नरनारायण नारायण तमो वनावचन नारायण दर्शन करून घेणू ब्रह्मसूत्र भाष्य बरेने हे लखाना जन्मदान कशी सामाज दाखवूयात ते लखाना वाट प्रवचन इत्यादी सकल गरजेने बदली यात्रा भारी दुर्घटना याला कारण ट्रान्सपोर्टेशन देखाला इस्लाम राज्य असले तर एक इस्लाम राज्य सगळे मधवाक आणि सगळ्या शिष्या वर्षानिक कराया निघून हे तुका आमगेले सिपाही निघून भय काय निघुचानिक मध्वाचार्य निघून हे ये लोक सगळ प्रभासमान करते देवच आम तक पाय करता तू एक कापाय करता मग राम कोण अभिषे म्हणाले का अच्छ एक उत्तरम करताना जगाय मध्वाचार्याचा संपूर्ण मानदीन घेऊन तक कथलकी सहाय सगळं दिग्गमतेला दिले नानाविध जनातील भाषा मध्वाचार्य कल्पमन संकानी एक की दोन भाषणे त्याची पदरी संदर्शन करू ब्रह्मसूत्र भाषण इत्यादी करून येऊन वापसंच्या खातीर गोदावरी नदी तीराजवळून शोभन भट्टन म्हणाले ಒಳ್ಳೆಗ अद्वैत पंडितनसिल्लो तो येजना संकल्पवाद आहे मध्वाचार्य शिष्य जान गेलो त्याची साधारण जनपदाचे ईश्वर भक्ती वर्धच खातीर धर्म बोध वर्धच खातीर लघुकृती स्तोत्र इत्यादी निर्माण केले जे गुण भागवत तात्पर्य निर्णय भागवत तात्पर्य निर्णय रसभाष्य विष्णुतत्व विनिर्णय दश प्रकरण इत्यादी दोन ग्रंथ त्यांनी बरेले श्रीमद मध्वाचार्य कसल की ग्रंथ बरेले सर्व ग्रंथांगे कोरे नाव तंगिन्या सर्व मूल ग्रंथ 37 नावते ते सर्व मूल ग्रंथाचे पारायण एकावती व्यासाश्रमातून स्वाम्यालय प्रथम पुण्यतिथी आचरणा करे चंकी यामध्ये विषय सांगुत्य खते पता आणि म्हणाले मध्वा शिष्य त्याची हे रखाना भोरो तत्व प्रचलन इत्यादी सगळं कोण घेताना मुखार होतानी आणि त्याचे प्रकारे बरेलेले एका प्रधान झालेले एक बुक तंत्रसार संग्रह मिळाले बुकच ते तंत्रसार संग्रह मिळाला तो अष्टमहामंत्र कसून क्षेत्र निर्माण विधी पूजा विधी बिंब निर्माण विधी क्षेत्र वास्तु गर्भगृह निर्माण विधी यज्ञ विधी कुंडमंडप विधी ये लखान अंक वैष्णव जातीय अंक कशी ईश्वराराधना जाणता मला विषयाबद्दल एक बुक बरेल शकत तंत्रसार संग्रह म्हणून काय ते तंत्रसार संग्रह कशी की बरेने त्याला काढते पूजा वगैरे महाक्षेत्रात करतात आम्ही तंत्रसार वापरतो तदुपरांत श्रीमद मध्वाचार्य कथन केलेली एक विषय संभवतं उडुपी श्रीकृष्ण प्रतिष्ठा केले तका एक सांगितलं द्वारके तुमने का तारो एतांकी कथल की कारणानं ते समुद्रातून ಒಳ್ಳೆ ಮಾರ್ಗ ಜೋಡಿಗೆ ತಾರು ಬುದ್ಧಿ ಮುಡಿದलो ते तमाजे ते जनपदानी देवा उन्नो प्रार्थना करतानी का ते मध्वाचार्य ते कोण हात धरतो एशी हात कोणी करी हो समजतानी का त्याची कथा ऐकू जाणी का बाहेर जोडा कोण गेलो ते तारू तिला दिली काय बाप जानते बघले ते तमाजे ते तारवा मालिकानं सर्वही हाणू श्रीमद मध्वाचार्य पर्यंत समर्पण केले त्यांनी संपूर्ण दोन गोष्टींचं नाव हट्टा करतात एक गोष्टींचं नाव हट्ट्यांचं एक विग्रह त्यांच्या बलरामा विग्रह ते बलरामा विग्रह प्रतिष्ठित करून जाणून दुसरे गोष्टींचं नाव हट्ट्यांचं एक विग्रह कलांचे कृष्णाले कडकवर धोरविले ते श्रीकृष्ण परमात्मा कोमल विग्रह ते हात गेलो उडपी असेल ते कृष्णाला प्रतिष्ठा केल्या प्रसिद्ध विख्यात झाले प्रतिष्ठा ते प्रतिष्ठा समयात कृष्णा विग्रह घेण्याचे वळेचा श्रीमद मध्वाचार्याने विख्यात ज्ञानाने द्वादश स्तोत्र निर्माण केले काल संग्रह स्तोत्र मोहन कोंडमना ते लखानचे प्रतिष्ठा केल्या आणि त्या प्रतिष्ठा करून गेलो ते जवळ अद्भुत तरी अष्टमठ निर्माण करून 8 भाग संन्यासी महाराज दीक्ष दिन गेलो 2 मास्तुती कोणते लखानाचे पर्याय निर्माण करून गेलो ते जाणून एका जण श्री बाजराज स्वामीयांनी गेलो ते 2 मास्तुतीने दोन्ही पत्र करून ते पर्याय बदल केले
तेलखान अष्टमठ स्थापन करून पुनः आणि तांगे शिष्यांक भारी शिष्यांक घेऊन मध्व सिद्धांत वैष्णव सिद्धांत प्रसार करत खातीर तांणी मठ स्थापन करून तेचे मुखार गेले आणि वैदिक मत पुनरुज्जीव कोरता विषया खातीर उपनिषद भाष्य बरयली वेदांत संबंध ज्ञानातील भोर कृती निर्माण केले आचाराच्या आत्म आध्यात्मिक रीते मनाच्या मनापकडे हानतिल्ले कृतिकल करणे गुरवले सामूहिक परिष्करण खातीर अनाचार खातीर कष्ट संजाम तातेला आणि प्रभाषण गुरुवरां दिले अशी मध्व पारंपर्य सिद्धांत आणि प्रचारण तशी काल होऊन गेलो त्या मध्व संस्थेच्या सगळ्या शिष्यांनी गांवगावांतून भारतात सर्वत्र प्रसार हलो त्याची जाण घेणो अंतिम जाण श्रीमद मध्वाचार्याने सांगितले अंतिम कशी की त्यांनी देवान परमात्मा श्रीमन नारायणानं त्यांना आज्ञा दिलेलं खान वेदांत सगळं खुशी त्यांनी सत्य ज्ञानातील ज्ञान प्रचार करत खातीर त्यांना दिलेलं सब करून घेणो त्यानंतर अंतिम कालाक त्यांनी शिष्यांक शिकवण बेसल म्हळेरी पाठन करून बेसल म्हळेरी तांकां बरे प्रिय जानातील इतरीय उपनिषद शिकवण बेसल म्हळेरी त्यांनी अंतर्धान जले माघ मासांकुले शुक्ल पक्ष मुख्यम साधी अंगेल स्वामी सांगितले म्हळारी त्यांनी शिक्षा शिकवण बेसल म्हळे बदली त्यांनी प्रयाण केले ते माघ मासांकुल शुक्ल पक्ष नवमी दोन्ही एक अलखान सुमंतवी ज्ञान संगिन्या तसे त्यांनी बच्चे वळेची अंतर्धान जगजाने का उंचा सोन पुष्पवृष्टि जल्ली मोने संगिनी अलखान मध्वाचार्याने एक ब्रीफ जान एक संक्षिप्त जान संगिन्या मध्वाचार्य को आणि एक 5-10 मिनिट काम घेणो चांगले सिद्धांत इतके त्या विषयापासून कमी आधी आरंभित आहे त्याच्यापासून लेखा ऐकून घेणो आमका सांगितलं जर मध्वाचार्याने चरित्र पूर्ण अशी आम्ही अंगेल परमगुरु श्रीमद मध्वाचार्यालय परंपरे हेतुगुण इल्लेले उत्तरादि मठात्मने कुंभकोण मठाधिपति जाने विजेंद्र तीर्थ स्वामी तन्यम का मोर्खोद्दीन गेनु अंगेल प्रथम स्वामी प्रथम गुरु श्रीमद यादवेंद्र तीर्थ स्वामी एक घेनु आता श्रीमद समयवेंद्र तीर्थ स्वामी बरेने नंगे गुरु परंपरा पिल्या तेज तिकोनु आम्ही मध्वाचार्यालय परंपरा अंगेल मूल गुरु अंगेल परम गुरु श्रीमद मध्वाचार्य मला कोण मुख्य प्राणो वाय देव इतने ಕೂಡ ವಿಮಾನಗಳು ಸುಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಸಿದ್ಧಾಂತಿಕ ಮೂಲಕ ಚೋರಿಯ ते सिद्धांतिक जनाले बुद्धिमुट परिहार करते श्रीमन्नारायण वायुदेव बेटों घेनो ये रखान तने अवतार घेनो तनी कथन के सिद्धांत दिन गमना तने सिद्धांत बिलिया तने सिद्धांत के मलारी तय कुछ मुर्तमा एक 3 सिद्धांत एक अद्वैत एक विशिष्टाद्वैत आणि मध्वाचार्याने वैष्णव सिद्धांत द्वैत सिद्धांत म्हणजे तत्ववाद म्हणजे अद्वैत मलारी सिंपल जानना करना है तो हम हमें तू वही ईश्वर परब्रह्म विद्यापति आवेदे तो है शंकर अद्वैत संताय मुनारी ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा ब्रह्म समुद्र मात्र सत्य ये प्रपंच फटी यदि कुछ शब्द अम्मी विस्लाय तुमी विस्लाय ये दबल यदि को सरल फटी अनरियल ब्रह्म मात्र सत्य जीव ब्रह्म ही एक ऐक्यता मोठ्ठेवाद तकमी अद्वैत मगिरे विशिष्टाद्वैतम श्री रामानुजाचार्य श्रीमन्नारायण तंगदेव तंगदेवना शिवानाम तक ಹೋಗುತ್ತಾರೆ तेलखान तीव्रवादी मंडळ संख्याता तंगेंत प्रश्नलारी समूहम आम्ही देवई इक्वल म्हणाले बोलत ते तत्व कंप्लीट विशदीकरण करना तवडी एकच म्हणाले का तो एक असतो समूह म्हणाले सांगितले का उत्तर बोलले समूह अंगे गुरुना श्रीमद मध्वाचार्य कसन सिद्धांत दिलिया आमा ये चौथारा मुसलमान संगीने भक्तोरी देव उद्दाके देव मृगे देव मंकड़े देव ये सर्वे देव मने लखंत में आराम बिने अद्वैताचे अंगे मध्वाचार्य अंगे परम गुरुना कसन सिद्धांत दिलिया कसन सिद्धांत में पहुंचे मने प्रश्न में आराम बिने मध्वाचार्य सिद्धांत द्वैत सिद्धांत तगमी तत्ववादो
ते चिते मलेने चो ये सिद्धांत में हम जो चिते अंते सिद्धस्तु सिद्धांतः अंतजा अंतिम जन्म में एक सिद्धांत है अंतिम जन्म में सिद्धि जन्म में सिद्धांत तज्जे उपरांत विकल्प सिद्धांत जानने ना ते सिद्धांत रूप पड़ती केले लेना अल्टीमेट मुझे आप देखने चाहते हैं क्या ते मध्य सिद्धांत की अल्टीमेट जाना था तज्जे वही तज्जे ऊपर विकल्प सिद्धांत ना द सुपीरियर मुझे तो शेष मध्य सिद्धांत तेज दिगोत्सव संख्या की न मध्य समो गुरुहु अनिक न तद वाक्य समम शास्त्रम मध्वाचार्य समझाने गुरु ना मध्वाचार्य शास्त्र समझाने से शास्त्र ही ना ते द्वैत सिद्धांत तत्ववाद अनित्य तत्ववाद एक 5 मिनट लिखता हम तो श्रीमन्नारायण श्रीहरि सर्वोत्तम जानत हरि सर्वोत्तम मलने वाक्य श्रीमन्नारायण the superior that which corner that is equal yani corner खत्म जाती मध्वाचार्य बोलते वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आगामन्ते च मध्ये विष्णु सर्वत्र गीयते वेदान्ते रामायणे सर्वान्ते आदि अंतमभ्यान्तो विष्णु के गायन्तं कदा एक भगवत वो प्रमाण देता है इत्यावक श्री हरि सर्वोत्तम मलने भगवत गीता तो जी इस श्लोक से रिकॉर्ड को संकार की यस्मा क्षरमतीतो हम अक्षरादविदोत्तम अतोऽस्मिन् लोके वेदे च प्रसिद्धः पुरुषोत्तमः क्षरं जानसिल्लापि अक्षरं जानसिल्लापि ये लोकांतरे वेदांतरे पुरुषोत्तम जानता हम मात्रम मनो देव परमात्मा संगता क्षरं मलारी नाकनसिने ದೇವವಿನಾಶನವಿಲ್ಲ പക്ഷേ ದೇವಾಗೆ സെപ്പറേറ്റ് എൻറ്റിറ്റി ಜಾತವಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಕ್ಷರಮಯ ಸ್ಥಾನ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿയെ ಮಾತ್ರ ಉದ್ದೇಶಿಸಿದೆ ಬಾಕಿದ ಅಕ್ಷರಗಳು ಬ್ರಹ್ಮ ಉಳ್ಪಡ ಅಕ್ಷರಗಳು ತರ ಅಂತದೊಂದಿಗೆ ಅತೀತ ಜಾಣುತ್ತಿಲ್ಲ ವೇದಾಂತ ಯೋಗಾಂತ ಅತೀತ ಜಾಣುತ್ತಿಲ್ಲ ಹಾವು ಮಾತ್ರ ತವ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಹಾವೇ ದೇವರು ಏನಿದ್ದ ಜಾಯನಾಗಲ್ಲ ದೇವಸ್ಥಿತ ಜಲ್ಲೆನ तंगल विष्णु तत्व निर्णय तंगल दशम प्रकरण धा ग्रंथ से तब संज्ञा की स्वतंत्रो भगवान विष्णु भगवान परमात्मा विष्णु स्वतंत्र जानसिल्ल तगल तत्ववाद बेतरी ताने सर्वाके दोरी भाग्यन्य स्वतंत्र एंड अस्वतंत्र डिपेंडेंट एंड इंडिपेंडेंट डिपेंडेंट एंड इंडिपेंडेंट इंडिपेंडेंट ಅನ್ನೋದು ದೇವ ಕ್ಲೋಸ್ बाकी सब थिंग डिपेंडेंट रहते हो स्वतंत्र जाते कौन तो विष्णु मात्र बाकी सब थिंग अस्वतंत्र हो और खला आते सर्वे लक्ष्मी उदर पेर सर्वे अस्वतंत्र अनेक निर्दोषाखिल सद्गुणवान देवाके विशेषण लिखा कुसुमोल दोषना आणि सर्व सद्गुणे देवाचे रत्न ते तमगे ईश्वर संकल्प हा तिथे सगळ्यारी मग तू दोष सर्वत्र पूर्ण संपन्न व्यायाम बेटा जमा करते देव संग देता अद्वैत का शेर देता मध्वान पे संगीत है अन्य विष्णु का निर्णय संगीत है बड़े विशिष्ट जाने से लगे मास्टरपीस में जाए संगीत है ये बुक का संगीत है तथा अन्य देव आप इसमें मन नाम बोलते हैं तक ऐसा निवार संगीत है ऐसी वैसी सब कुछ नहीं वेद मतुगुनो पुराण मतुगुनो संगीत है कान तनित प्रमाणीकृत्य सदागमैकविज्ञेयं समदीदशराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणम् सदागमैकविज्ञेयं सदागमங்கள் शंकरचे आगम वेद पुराण शास्त्रीय पुराण उपनिषद शास्त्रीय पांचरात्र आगमங்கள் अभी पद्म संहिता संस्थान है हंत सुगुण मात्र तत्वदेव अवन बोल जाता नंतर क्या कोई कदल का बड़े पाठा बड़े ट्वीट रंगल बनाए देव अवन पर बोल जाएगा वेद अमित संगीन है सदागमैक संगीन है सजान मात्र देव अवन बोल जाता है मध्वाचार्य संगीत सदागमैक विज्ञेयं वेद कौन तक मन बोल जाएगा देव अवन बोल जाएगा सदागम मच्चु का सिक्कु का
तो सभामा वटे वटे को वचन के देव यो तो ये तो मुझे जात है क्या दैट इज व्हाट सिद्धांत समतीत क्षराक्षरम देव संगिने क्षरम जानतिल्लावे अक्षरम जानतिल्लावे अतीत जानतिल्लावे समम से नहीं अतीत जानतिल्लावे देव नारायण सदा वंदे तो नारायण श्रीमन नारायण मुझे विष्णु मुझे हरि मुझे तथि निर्दोषा चेत सद्गुणम कुतो दोषना सर्व सद्गुण संपन्न जानाति देव ये कर्म सिद्धांत विष्णुअंतरम को बोलो देवना बात सर्वे तत्फला ऐसा तो इक्वल जन कोडना अरे 5 मिनट लेकर बाकी सिद्धांत संगुण में रख देता है तथि अनंत कल्याण गुण परिपूर्ण ज्ञान से देवा प्रसन्न संगुण मध्व सिद्धांत आते परम सिद्धांत से हमें लोक वादिरा जाने का बड़े सुंदर जाने से लोक देवा वादिरा जाने संगिनिया श्रीमद मध्वमदि हरिपरतरहा मध्व या संतो हरि सर्वोत्तम जानता परतरम जानते लो विष्णु मात्र सत्यं जगत तत्वतो यदि कोई सर्व जगत से सत्य तो फटी नहीं शंकराचार्य संगीने ये जगत फटी तो इससे भिन्न जीवगण हरे अनुजना ये सर्वपति कोणते जीवजाल जीवगण जीवात्म सर्वे भिन्न त्याने सर्वे भरिले अनुचरण आम्ही सगळे एक म्हणणे सगळं भिन्न अत्यंत लेटेस्ट मॉडर्न सायन्स आहे ते सगळं विज्ञान डीएनए टू डीएनए दोन्ही एक डीएनए आहे ना मिकेल फिंगरप्रिंट फिंगरप्रिंट दोन्ही मिकेल दोन्ही कृष्णमणी कलारी बायोमेट्रिक्स कलारी तू दोन्ही बायोमेट्रिक्स कलारी दोन्ही आम्ही तुम्ही ईश्वर उद्याला एक्झाम लागतोय जगणार त्या भिन्न जीवगण हरे अनुचरा आम्ही कोण श्री हरे अनुचरा आणि हानी कशी नीचोच्च भावं गताः संत नीच उच्च उत्तम मध्यम अधम लेखाचे जीवात्मा ते आणि मुक्त नीच सुखानुभूति मला मुक्ति मला रहते हैं मोक्ष मला रहते हैं श्रीमद मध्वाचार्य संगत की सत्कर्म को घेर तंग सुगुण में से का आनंद सुनवे ती मुक्ति तो मोक्ष आणि ती मुक्ती मोक्ष कशी मिळता भक्तीचे साधनम अमल ज्ञानातील निर्मल ज्ञानातील भक्तीनं तो मोक्षम मिळता आणि का हे सगळं देवानं नामवत खातीर येतो श्लोक सांगाला रक्षादित्रयम प्रमाणमखिलम 3 कोड काय दिलं सत्य म्हणा करून 3 कोड काय त्या एक आगमन प्रत्यक्ष आणि अनुमानम हे 3 कोडवर मागच्या सत्य त्या म्हणा करूगा आणि लास्ट सांगाला आमना एक वेद्यो हरिही वेदांतो प्रतिपादन करें सर्वे देवापासून मात्र गगल कोणापासून नाही आमनाय म्हणवे ते गुरुजी आम्ही तत्वमसी अहम ब्रह्मास्मी हे समजून मी अद्वैत अहम ब्रह्मास्मी अवश्य तत्वमसी दुष्ट आता बहुत डिस्कशन चलता याची सांगता अहम ब्रह्मास्मी तत्वमसी समजून उपनिषद वेदांत श्रुती तब देवापासून तो करेने आमच्याच पसंत नाही आम कशी प्रभू जता तत्वमसी म्हणायला श्रीमद मध्वाचार्य संतरी चिंतक बरेन्या तर अथच त्वम असी म्हणतो व्याख्यान केलंय अथच त्वम असी म्हण त्यातून नाही म्हण त्यातून ज्यातून भिन्न म्हण तत् मला कोण देव त्याचाच तो समुच्चय तू नाही ते तुझ्यातून भिन्न अहम ब्रह्मास्मी तका मध्वाचार्य सांगितल्या अहम ब्रह्मास्मी मला राम देव म्हणणे हा तू सिंहू रे म्हणलं तू सिंहच आहे सिंहा मटच मला सांगणार आहे त्याच्यावर तू देव परमात्मा तू तुमच्या म्हणतो अंतर्यामी जाण्याचं मला लोक काढगा म्हणतात तो देव मला याला सांगताय बघ दैत सिद्धांत वाद केला याला सांग बोलताना सांगितलं हे मध्व सिद्धांताचे परम सिद्धांत मध्मानव दिल्या तर आम्ही तत्ववाद हे जानकारी प्रपंचापासून एक 5 भेद संगील्या पंचभेद जीव ईश्वर जाने एक भेद होता जीव जाने एक भेद होता जीव जड़ वस्तु करे जान भेद होता जड़ वस्तु करे ईश्वर जान भेद होता जड़ वस्तु करे जान भेद होते त्याने पंचभेद संगील्या
तो ये दो चाहिए हंगे मक्के के नायक चांद हंगे मध्व सिद्धांत दैत सिद्धांत एमन नाम ಕೊಡ್ತಾರೆ ಸಂಗೆ ಬಸನ್ನ ನಾಮ ಕೊಡ್ತಾರೆ ತನ್ನ ಬರೆಯಲು पुस्तक साथी तंगे ग्रंथ साथी त्याने अध्याय को घेमका इसे अध्याय के लिए रखा मध्व सिद्धांत आगत हाई को मुन्ना देता हाई मुन्ना देने ये लखा न चले भावंगल मत यान क्या बना हावंजित देव मन समुच्चय मंगते सुने दुःखरे देवोचित मन समुच्चय भावंगल मत यान क्या बना हमें अंगेले देव पूजन कोंगे नಮಗೆ ವೆಂಕಟಪತಿ पूजन कोंगे नಮಗೆ ನರಸಿಂಹ पूजन कोंगे नो अंतिम दिन नಮಗೆ पूजा समर्पण ಕೊಡ್ತೇವೆ नारे देव परमात्मा आवाहन ಕೊಡ್ತೇವೆ समुचित विषय श्रीमद् मध्वाचार्याणां हर कमल स्थित मध्ये निवासी अनंत कल्याण गुण परिपूर्ण चिरोक्ति साई लक्ष्मी नारायण समुच्चय तवण कचिदत्ता देव एक जत्वे कथल संत जान के सिद्धांत बने दिल्या कचिदते मध्वगुरुले 700ಾಮದ ಪುಣ್ಯತಿಥಿತ ಎಂಚೆ ಫೆಬ್ರವರಿ ಅಂಚ ಮಾಘ ಶುಕ್ಲ ನವಮಿಕ ತನಿ बदरी चुमको घेरलो 700 वर्ष जलिया दोस्तों कतिकी टर्मो इल्हेन घेरलो देवान परमात्मा नाचलिन घेरलो वाय देवान मुख्य प्राण अवतार घेरलो मध्वाचार्य अवतार घेरलो भूमि रेन घेरलो ये रसारति नमका सत्य जावन ज्ञानम तदीन अनुग्रह केल मध्वाचार्यान मुख्य प्राण अमिते तत्व ऐकून घेणं ते सिद्धांत ऐकून घेणं करायचं तेज मध्वगुरूचे शिष्य परंपरा में विशिष्य काशी मठीय शिष्य आमगे सिद्धांत कंच मनारे आमगे मत कंच मनारे आमगे सिद्धांत कंच मनारे मध्व सिद्धांत ते मध्व सिद्धांत आमने साधना में लक्ष्य आणि एक विषय समग्र भेदा आमका मुख्य प्राण प्राधान्य आमको गुरु विद्या प्राधान्य मळले आमचं देवाला अनुग्रह मेल काढलेला रे गुरु नतीन जायना वसुंधरा कानं सांगेलते प्रभाषण त्यांनी संपन्न करतोय हे विषयापासून सांगेने जे रीत्या प्रधान म्हणले कुंगेनी एकली आव एक अंतरंग एकच मात्र ते उच्च वर समजत नाही कसन म्हणाली आम्ही देवाला की डायरेक्ट आम्ही प्रार्थना करू लागली देव आमच्या ऐकू काम म्हणा देवाला ऐकू गाजर आपके गुरु आवश्यक हम कुशल गुरु जायचं हे दोनों मध्वाचार्य हृदय देव परमात्मा देव श्रीमन्नारायण आमगे गुरु परंपरेत आमगे सर्वही गुरु हृदय श्रीमन् मध्वाचार्य मुख्य प्राण वास करत आमगे शरीरा भितरी आमगे सर्वांचे शरीरा भितरी मुख्य प्राण महाप्राण आबुदा वास करत महाप्राण मला देव परमात्मा तो मुख्य प्राण आपल्या शरीरात कसला वास करतात हमका मुक्ति पावच खातीर साधना शरीर घेवलो ये जीवित मुक्ति पावच खातीर तो मुख्य प्राण आपल्या शरीरात वास करता कसर की आमगेले दुष्कृतांकी कालदोषांकी आमगे वासना दुर्वासने गतन आपले मन ना जाए ना जलारी मुख्य प्राण के लगाए ये प्रयत्न करो हमका मुक्ति वासदी में आमले को तो मुख्य प्राण तो मध्वाचार्य तेंदुगनो तो जंगल परम गुरु तमसे मध्वाचार्य हृदय में तेरे चलते श्रीमन्नारायण अपाय पड़ता कौन अपाय पड़ा वो की जाता दूर से व्यक्ति पाए पड़ते कि लगी से व्यक्ति पाए पड़ते मध्वाचार्य हमके लगी तक पाए पड़ा देव अपाय पड़ा समान जल जैसे मध्वाचार्य नाम हर पद्म कमल मध्य सुनिए तब हमके गुरु का पाए पड़ा रही मुख्य प्राण अंतर्गत जाना चलते तगलते हृदय कमल मुख्य प्राण हमके शरीरा भितरी मुख्य प्राण तो गुरु मुख्य प्राण वाला महागुरु तब हमके गुरु पाए पड़ारी कसलते गुरु अनुग्रह मला कसल वेगम काय देवाला अनुग्रह संपूर्ण लोक तेंदुगुनो तिशी सिलेक्ट तत्वम का श्रीमन् मध्वाचार्य दिल्या तेंदुगुनो का मध्वाचार्य का आणि श्री मध्व सिद्धांत हमको विसरू जाएगा एक 1338 लखान से लेकर चरमो इलाते चंकुनुता आम्ही तंतु पोवलो में श्रीमन् मध्वाचार्य अनुग्रह खातीर आम्ही प्रार्थना करचे हे मध्व नवमी का संगले सप्तशतमानं म्हणल्यार संग्याते 700 मध्ये संगले
ती आराधन कोर्यात्मला ते लहान आराधन करून गेलो श्रीमद मध्वाचार्यालय अनुग्रह पाप्रत्यक्ष खातीर आमी प्रयत्न करता तशी ती नित्य निरंतर आमगेल गुरुंगेल अनुग्रह आशीर्वाद पावचे खातीर आमी प्रयत्न करता हे सांगून गेलो आयचे श्रीमद मध्वाचार्या पासून हे सत्संग आपण समाप्त करता की समाप्ती को समर्थमा सर्वांके देवा परमात्मान हे खातीर अनुग्रह करता प्रार्थना करता की आता आमगेल जिवितांतू कसरकी रीतीन वासना बल की दुर्वासना बल की चीजांचे कसरकीचे दोष आसले ते दूर खातीर देवान अनुग्रह करता गुरु अनुग्रह मेळचे खातीर गुरु कृपा वर्तिचंचे खातीर आमकां देवान अनुग्रह करता ताचे खातीर आमकां आमगेल गुरुने श्रीमद मध्वाचार्याने सर्वांके निरंतर अनुग्रह करून गेलो सर्वांके हरि गुरु कृपा निरंतर असो म्हणून सांगून गेलो इसी देवाल म्हणून गेलो प्रार्थना करूं रब्बे जाय नमस्कारो ब्रह्मांता गुरव साक्षात् इष्टम देवं श्रीपतिः आचार्य श्रीमदाचार्य संतु मे जन्म जन्मनि श्री कृष्ण